माझं तिकीट अजून फायनल झालेलं नाही. त्याच्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट आहे की राजापूरमध्ये शिवसेना लढणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्या ठिकाणी भैया इच्छुक आहेत हे देखील जगजाहीर आहे. पण मी काल कुठेही दिवसभरामध्ये मला रत्नागिरीचं तिकीट मिळालं आणि त्यांना राजापूरचं मिळालं असं कुठेही म्हटलेलं नाही. हा सगळा अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना आहे. त्याच्यामुळे मी असं बोललो आहे कालच्या एका पत्रकार परिषदेमध्ये की तिन्ही नेत्यांनी तिकीट वाटपाची चर्चा सुरू केलेली आहे आणि पहिली यादी जी आहे ही लवकरात लवकर जाहीर होईल आमची महायुतीची, असं मी बोललो. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की शिवसेनेची ती उमेदवारी आहे, शिवसेनेला आम्ही मागितलेली आहे आणि ती जागा शिवसेनेला मिळेल. मला असं वाटतं की कालच MSRDC रेस्ट हाऊसला जी एक कमिटी आहे ज्याचा प्रमुख मी आहे, माझ्याबरोबर प्रसाद लाड आहेत, योगेश टिळेकर आहेत, शिवसेनेमध्ये माझ्याबरोबर आशिष कुलकर्णी आहेत, अशांची मिटिंग तिघांचाही कॉमन दौरा करण्याची महाराष्ट्रामध्ये झाली. त्याच्यामुळे जर कोण स्वबळाच्या गोष्टी, मला माहीत नाही कोण करतं आहे, जर करत असतील तर त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. काल पाहिजे तर त्याचा रेकॉर्ड मी तुम्हाला देतो, मिनिट्स झालेली. मी, प्रसाद लाड, आशिष कुलकर्णी आणि आमचे सगळे सहकारी बसून कोल्हापूरवरनं कशा पद्धतीनं कार्यक्रम तिघांचे सुरू करायचे, सिंधुदुर्गातनं कसे करायचे, कुठच्या जागा कशा पद्धतीनं आम्ही लढणार आहोत, प्राथमिक चर्चा सुरू झालेली आहे. कदाचित काही लोक त्या कमिटीमध्ये नसल्यामुळे त्यांना हे माहिती नाही. त्याच्यामुळे ही निवडणूक आहे, ही महायुतीच लढणार आहे आणि त्याच्यामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष असे आम्ही लढणार आहोत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.